विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. परीक्षेला फार थोडा दिवस उरलाय, थोडाच कालावधी उरलाय. अभ्यास तर पूर्ण झालेला नाहीये, तणाव आलाय आणि त्या दरम्यान तुम्हाला मॅथ्सचाच पेपर मिळाला तर मी तुम्हाला सांगतो, खरं आहे का हे? थांबा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा बरं का. लगेच कुठलं कमेंट करू नका. लास्ट इयर 2024 चा जेव्हा बोर्डचा पेपर झाला ना, पेपर झाल्या मला एवढ्या मुलांचे फोन आले, आमच्या ऑफलाईन मधल्या मुलांचे, ऑनलाईन कोर्स ज्यांनी घेतला होता त्यांचे पण कॉल आले आणि इतके खुश होते ना सगळे, इतके खुश होते. ते म्हणले, "सर, तुम्ही जे प्रश्न दिले होते ते आहेत तसे आले होते." लास्ट इयर सुरभी निकम तिचं चॅनल पण आहे. YouTube चॅनल तिचं पण आहे. तुम्ही चेक करा YouTubeवर. तिला मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क पडले. ती एकटी नाही. मी सांगू का? आमचा ना शिंदे नावाचा स्टुडंट आहे बरं का. 10वी ला मॅथ्समध्ये फक्त 50 मार्क होते. त्याला किती पडले माहिती आहे का? 94. तो पण खुश होता. सगळेच खुश होते. मग मला लगेच ना 4-5 वर्षापूर्वी कोव्हिडच्या अगोदरची एक घटना आठवली बरं का. की साताऱ्यात एक बेस्ट कॉलेज आहे. मी आता नाव घेत नाही. त्या कॉलेजमधल्या सरांनी काय केलं, की आपल्या क्लासमधली जेवढी मुलं होती ना, त्यांना सगळ्यांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना विचारलं, "तुम्हाला अगोदर कसा पेपर कळाला?" मी तुम्हाला सांगतो, हे पेपर लीक वगैरे हे काय खरं नाहीये. माझं एनालिसिस इम्पोर्टंट आहे. आपलं YouTube चॅनल मी तुम्हाला सांगू का, आता 1 मिनिट ऐकायचं आहे माझं. 5-6 वर्षापूर्वी जेव्हा व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली ना, व्ह्यूजच होत नव्हते. मी शिकवत होतो, मी आशा करत होतो, की किती छान शिकवलंय आपण, व्ह्यूज आले पाहिजेत, येत नव्हते. पण नंतर माझ्या लक्षात आलं, की मुलांना ना इम्पोर्टंट क्वेशन्स पाहिजेत, की जे परीक्षेत येतील, की त्याचा म्हणजे जे करेक्ट असतील, की जे येतीलच परीक्षेत आणि तिथून आपलं चॅनल ग्रो झालं लक्षात घ्या. बरं, मग या व्हिडिओमध्ये आता काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो, आय-एम-पी क्वेशन देणार आहे. हां. मग ते इतके इम्पोर्टंट आहेत, की तुम्हाला वाटेल, की पेपरच मला अगोदर कळाला. याच्यामागचं रिझन पण आहे. सगळं विथ प्रूफ मी तुम्हाला देतोय बरं का. सुरुवात करूया आपण सेक्शन डी पासून. 20 मार्काला आहे ना रे बाळांनो सेक्शन डी. चेक करा बघून नसेल तर सांगा मला. या सेक्शन डी मधले सगळे प्रश्न फिक्स आहेत. बरं, मला द्या ना प्रश्न कुठले येतायत ते. मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पण हे एनालिसिस करू शकताय. कसं माहितीये का? वाय ॲप्लिकेशन डाउनलोड करा. 2021 सप्टेंबर 2021 म्हणजे बघा 2021 च्या पेपरमध्ये तुम्हाला रिपीटरचा एक पेपर त्यात मिळेल. पण रेग्युलर पेपर त्यावर्षी कोव्हिडमुळं झाले नव्हते. 2022 2 पेपर आहेत. 23 2 पेपर आहेत आणि 24 चे 2 पेपर आहेत. टोटल 7 पेपरचं एनालिसिस केल्यावर तुमच्या लक्षात येईल, की ट्रुथ टेबलचा प्रश्न आहेच. भले 3 मार्काला येईल किंवा 4 मार्काला आहे बरं का, पण आहे. डेरिव्हेटिव्हचे थेरम येतातच परीक्षेत. नाही आलं तर सोपं हे बघा, येतातच. 4 पैकी 1 थेरम येणारच. पण जर नाही आलं तर ते एक्झाम्पल न्यूमेरिकल सोपं विचारतील. इंटिग्रेशनचे थेरम आहेत. यू-व्ही-डी-एक्स, बाय पार्ट्स बऱ्यापैकी तेच विचारले किंवा प्रॉपर्टीज आहेत डेफिनाइट मधले येणारच. लिनियर प्रोग्रामिंग फिक्स आहे 4 मार्काचा प्रश्न. खूप सोपा आहे लक्षात घ्या. मॅट्रिक्स, मेथड ऑफ रिडक्शन सोपा प्रश्न. झाले की जवळ-जवळ 20 मार्क इथंच फिक्स लक्षात घ्या. मग यात वेक्टर पण आहे. त्याचा पण एक प्रश्न कंपल्सरी असतो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण आहे. थांबा, हे तर पहिल्यांदा करा. बट ट्रुथ टेबल म्हणलं की तुम्हाला सांगतो स्विचिंग सर्किट पण करा ना. स्विचिंग सर्किट रिड्यूस करणं त्याला इम्पोर्टंट आहे. बरं, मग आता थोडा तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. एल-पी-पीचा एक वन शॉट लेक्चर आपल्या चॅनलवर आहे. शोधा. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन सगळे थेरम मी प्रोव्हाईड केलेले आहेत. ओके. बरं, आता नेक्स्ट पॉइंट मी तुम्हाला सांगतो. चला सेक्शन डी झालं. 2 मार्काचा प्रश्न आहे. एक्स्पेक्टेड अँड व्हॅल्यू. एक्स्पेक्टेड आणि व्हेरियन्स म्हणूया आपण. 100% लिहितोय तर मी. तर कुठला पण पेपर काढा बोर्डचा, कोणताही पेपर काढा, तुम्हाला 8व्या टॉपिक मधली जी कन्सेप्ट आहे ना, एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स येणारच परीक्षेत. नीट बघा लक्षात घ्या. एक्स्पेक्टेडचा फॉर्म्युला एन-पी, व्हेरियन्सचा फॉर्म्युला एन-पी-क्यू आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे रूटमध्ये एन-पी-क्यू. फिनिश. तुम्हाला सांगतो मी बघा जेव्हा असं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेलं असतं, पहिली व्हॅल्यू एन ची असते, दुसरी व्हॅल्यू पी ची असते. तर एन आणि पी दिले रे, परीक्षेत विचारतात एक्स्पेक्टेड व्हॅल्यू एन पी. एन किती आहे 10, पी किती आहे 0.4. झालं की एक्स्पेक्टेड व्हॅल्यूचे 4 आन्सर येणार. 1 मार्क मिळाला. व्हेरियन्स एन-पी-क्यू ना. एक लक्षात घ्या, पी प्लस क्यू इक्वल टू 1 असतं. तर पी ची व्हॅल्यू जर त्यांनी 0.4 दिले, मायनस करा.
क्यू ची व्हॅल्यू 0.6 येईल, 1 मायनस 0.4. NPQ करा. 3 मार्काला विचारलं स्टँडर्ड डेव्हिएशन. रूट मध्ये 2.4 लिहून टाका. काय अवघड आहे? काय अवघड आहे? चला एक प्रश्न सोडूया आपण. चला एक चौथा प्रश्न बघूया आपण. एन दिले आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिले. चला. ई ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय असतो? एनपी. एक्सपेक्टेड व्हॅल्यू 8 दिले, एन ची व्हॅल्यू 10 दिले. इंटू च अपॉन करा. अरे पी ची व्हॅल्यू मग 0.8. क्यू ची व्हॅल्यू किती येणार? 0.2. दोघांची ऍडिशन 1 असते ना. आता विचारलंय कोण? व्हॅरियन्स. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय? एन पी क्यू. एन किती आहे? 10 आहे. पी ची व्हॅल्यू किती आली होती? 0.8. ही किती आलंय? 0.2. कारण की प्रॉडक्ट तुम्हाला मिळालं व्हॅरियन्स. काहीच अवघड नाहीये. पण महत्वाचं काय? 100% येतोय. प्रश्न येणारच. 2 मार्क फिक्स आहेत लक्षात घ्या. फिक्स आहेत. ओके. नेक्स्ट. आता बघा, हा जो प्रश्न आहे ना, हा शेवटचे 2 टॉपिक चेक करा. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. वेटेज जबरदस्त आहे. सांगतो के ची व्हॅल्यू काढा असा प्रश्न येतो. 3 मार्क 4-4 मार्काला पण कधीतरी हा प्रश्न आलाय. सगळ्यांची ऍडिशन करा. इक्वल टू 1 लिहा. सॉल्व्ह करा. के ची व्हॅल्यू आली. बरं मला इथं विचारलंय 2 पेक्षा कमी व्हॅल्यू हे दोघं. तेच दोघं आहेत. के आणि 0.1. के ची व्हॅल्यू किती आली तुमची? 0.15. त्यात 1 ॲड करा. 0.25 आन्सर येणार आहे. आलंय. इथं बघा ना. 1 पेक्षा मोठी 1 पाहिजे खरं. हे चिन्हाचा अर्थ तो आहे आणि 4 पेक्षा कमी म्हणजे तिघांची ॲडिशन करा. 5K येणार. 5K म्हणजे 5K म्हणजे 0.75 आलं का? 5K. सोपा आहे रे. मग हा प्रश्न एकदा सोडून बघा. सांगा के व्हॅल्यू कशी काढणार? या सगळ्यांची ॲडिशन 1. अरे वाह! के स्क्वेअर, के स्क्वेअर. अरे क्वाड्रॅटिक तयार होणार. 2 व्हॅल्यू आल्या तर निगेटिव्ह व्हॅल्यू फक्त घेऊ नका. पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या. इथे विचारले 3 पेक्षा कमी म्हणजे या सगळ्यांची ॲडिशन करा. 4 पेक्षा जास्त याची ॲडिशन करा. के ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली असेल ना? सिंपल. एकदम सिंपल आहे लक्षात घ्या. ओके. बरं थांबा. हा जो व्हिडिओ छोटासा मी तयार केलाय, ऍक्च्युअली थंबनेल जरा डेंजरस होतं, आहे की नाही लक्षात घ्या, की मॅथ्सचा पेपर लीक तुम्हाला म्हणजे वाटलं असेल, खरोखर पेपर लीक होतात का? होत असतील, नसतील. हायर लेव्हलला नीट सारखे पेपर लीक झालेले बघितलेत आपण. पण हे चुकीचं आहे. हां, हे चुकीचं आहे. आपण त्या भानगडीत पडणार नाहीये लक्षात घ्या. पण एनालिसिस करण्यात काय वाईट आहे? तुम्हाला गंमत सांगू का? मला अजून आठवतंय, जेव्हा पेपर तुमच्याबरोबर मी नेहमी आय-एम-पी क्वेशन द्यायला असणार आहे. लास्ट मोमेंटला सबस्क्रायबर दिवसाला हजार वाढतात परीक्षेच्या काळात बरं का. ऑब्व्हियसली मग हे व्हिडिओ त्यांनी बघितलेले नसणार आहेत. माझी इच्छा आहे त्यामुळे आत्ताच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्राबरोबर नक्की शेअर करा लक्षात घ्या. मेन पॉइंट काय मला सांगायचा आहे? मेन पॉइंट सांगायचा आहे लक्षात घ्या. खरोखर नाही चेंज होत ह्याच्यात. तुम्हाला वाटेल नाही दुसरेच प्रश्न आले तर, तुम्ही देताय ते नाहीच आले तर, असं कधी झालं नाही 23 वर्षात. इव्हन 8, 9, 10 मी फक्त जुने 2-3 वर्षाचे पेपर बघतो. काही चेंज होत नाही. हे एक्झामिनर काही प्रयत्न करत नाहीत. तुम्ही म्हणाल, "सर तुमच्या एका मुलानं कमेंट केलं होतं, सर तुमचा हा व्हिडिओ एखाद्या एक्झामिनरनं बघितला आणि त्यानं जर ठरवलं" अरे पण मी काय म्हणतो, एक्झामिनर काय ठरवणार आहे? काय ठरवणार आहे? हे नाही विचारायचं ठरवणार आहे? हे जर नाही विचारलं तर विचारणार काय? आपण बघा लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो, तुम्हाला याचा पार्ट 2 पाहिजे का मला सांगा? हां, हा पार्ट 1 म्हणून आपण हे करूया. बऱ्यापैकी 20-30 मार्काचे प्रश्न आपण कव्हर केले त्याच्यात लक्षात घ्या, की जे परीक्षेत येणार आहेत. 80 मार्काचा पेपर आहे. मग ऑब्व्हियसली पार्ट 2 मला कमेंटमध्ये पाहिजे कमेंट. निदान 10-12 मुलांची तरी कमेंट पाहिजेत, की सर पार्ट 2 प्रोव्हाईड करा. मी तुम्हाला 2-3 दिवसात तो पार्ट 2 पण प्रोव्हाईड करेन. मग जर असं जर केलं आपण, जर 80 पैकी 80 मार्काचे पेपर तुम्हाला प्रोव्हाईड केला तर? पण प्रश्न कुठले येतायत हे तुम्हाला कळालं. तीच कोण करणार? ती पण केली पाहिजे. आता फक्त तुम्हाला सांगतो 1-2 मिनिटाचा वेळ घेतोय नीट लक्ष द्या. जेव्हा आपल्या सह्याद्री ट्युटोरियल या ॲपवर मी सर्कल पुन्हा 11वी चे टॉपिक जेव्हा तयार केलेत ना, प्रोव्हाईड केलेत, त्याचे व्हिडिओज मी तयार केलेत, तेव्हा तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. पुस्तकातले 80 ते 90% प्रश्न सी-ई-टीला येतायत. हां, आहेत तसे येतायत. थोडासा चेंजेस आहेत. मी तुम्हाला सांगतो मग एवढं छान होणार आहे आणि आता माझं तुम्हाला पटतंय का ते बघा. की आपल्या क्रॅश कोर्समध्ये बघा, जो 10 महिन्याचा क्रॅश कोर्स आहे, सी होईपर्यंत चालणारा क्रॅश कोर्स आहे. त्याच्यात आपण काय कव्हर करतोय डिसेंबरपर्यंत 11 स्टँडर्डचं मॅथ्स सगळं कव्हर करतोय आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री सुद्धा बऱ्यापैकी टॉपिक करतोय. मग ज्यांनी क्रॅश कोर्स घेतलाय ना, ही मुलं नक्कीच इतरांपेक्षा पुढं आहेत. रिझन सांगू का? जे रेग्युलर स्टुडंट आहेत ना, ज्यांनी ऑफलाईन क्लासेस जॉइन केलेत, ते 12वीचाच पोर्शन कव्हर करत बसलेत. बोर्डची तयारी करतायत. त्यांचं 12वीचं सुद्धा एम होत नाहीये, रिअॅलिटी आहे.
ऑफलाईन क्लासेसवाले म्हणतात, की बोर्डच्या एक्झाम नंतर आपण घेऊ एम-सी-क्यू प्रॅक्टिस. चुकीचं आहे. पण आपल्या क्रॅश कोर्सचा प्लस पॉइंट काय, की आत्ताच मॅथ्स तुमचं यावर्षीच फिनिश होणार आहे. म्हणजे बोर्डच्या अगोदर. मग बोर्डच्या नंतर फक्त रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि आपण खूप पुढे असणार आहे. हां, एक आपला प्लस पॉइंट असणार आहे इतरांपेक्षा. तुम्ही वाट कसली बघताय मग? ॲप डाउनलोड करा. फ्री कंटेंटचे 60च्या आसपास व्हिडिओ आहेत सगळ्या बॅचेसमध्ये मिळून. बघा. आणि एक लक्षात घ्या, तुमचे पालक तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. तुम्ही चांगला अभ्यास करतायत म्हणल्यावर 3,000 चा कोर्स काय अवघड आहे? त्यांना म्हणजे तुम्हाला सांगतो, इतर वेळेस इतके खर्च केले जातात, मग 3,000 म्हणजे वर्थ आहे. पण थांबा ना, वेगवेगळ्या कोर्सेसवर आपण दसऱ्यापर्यंत ऑफर दिलेली आहे ना. मग कशाला वाट बघताय? तुम्ही बॅच पर्चेस करा. बॅच रिलेटेड काही डाउट असतील, तर या नंबरवर नक्की कॉल करा. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. नको पार्ट 2 कमेंट करायला सांगितलंय. चांगला अभ्यास करूया. रिझल्ट नंतर मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे. ऑल द बेस्ट.